नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या टेक्निक मराठी चॅनलवरती। मित्रांनो, स्क्रीन रेकॉर्डिंग तुम्ही बघू शकता। आपल्याला लाडकी बहीण या योजनेचे 4500 रुपये हे मिळालेले आहेत आणि बँकेमध्ये ते सक्सेसफुल क्रेडिट पण झालेले आहेत। मित्रांनो, 4500 रुपये म्हणजे 3 हप्ते आपले एका वेळी आलेले आहेत। हे ॲप्लिकेशन मी केलं होतं ऑगस्ट महिन्यामध्ये आणि त्यावेळी ते अप्रूव्ह पण झालं होतं। पण त्याच्यानंतर ऑगस्टमध्ये एकदा पेमेंट यायचं होतं पण ते आलं नाही। कशामुळे आले नाही? कारण ज्यावेळी बँक लिंक करायची होती त्यावेळी माझी दुसरी बँक होती, म्हणजे ज्यांचं ॲप्लिकेशन आपण केलं आहे त्यांची दुसरी बँक लिंक होती। म्हणजे डीबीटी स्टेटस चेक कसा करायचा आहे ते व्हिडिओ तुम्हाला इथं दिसेल, ते बघून घ्या। त्यामुळे डीबीटी हा या ॲप्लिकेशनचा चुकीचा होता। दुसरी बँक ही लिंक होती डीबीटीला, त्याच्यामुळे पैसे आले नाहीत। पैसे आता यावेळी का आले? कारण आम्ही त्यानंतर काय केलं, जी बँक आमची डीबीटी स्टेटसला लिंक करायची आहे ती आम्ही आमच्या बँकेमध्ये जाऊन आधार कार्ड KYC करून लिंक करून घेतली। त्यानंतर आम्हाला आमचे जे तिसऱ्या हप्त्याचे पैसे आहेत 4500 रुपये ते 25 तारखेला सकाळी जमा झाले आहेत। जर तुमचे पैसे जमा होत नसतील तर तुम्हाला सर्वात आधी तुमची बँक कोणती लिंक आहे हे बघायचं आहे। जर तुमचा ॲप्लिकेशन अप्रूव्ह झाला आहे तर अप्रूव्ह झाल्यानंतर फक्त बँक जर लिंक नसेल तरच तुमचे पैसे येणार नाहीत। चुकीची बँक असल्यामुळे पैसे हे रिजेक्ट होतात। जर तुमचे पैसे आले नसतील तर आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे ते तपासा आणि ती बँक चेंज करा, तर तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येतील। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशीच माहिती पाहण्यासाठी टेक्निक मराठी चॅनलला सबस्क्राईब पण 100% करा।